नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशाप्रकारे MPSCमध्ये जे जागा निघतात त्यांच्यासाठी आपण ऑनलाईन कशाप्रकारे अप्लाय करू शकता त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला याच्या MPSCच्या या ऑफिशियल पोर्टलवरती या पोर्टलची लिंक मी आपल्याला इथं डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. इथं आल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटरफेस येऊन जाणार आणि आपला जर अगोदरच रजिस्ट्रेशन झाला असेल तर आपल्या इथं हा लॉगिनचा ऑप्शन दिला आहे. तर इथं आपला ईमेल ID किंवा मोबाईल नंबर देऊन इथं खाली आपल्याला आपला पासवर्ड द्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्या इथे लॉगिनवरती क्लिक करून लॉग इन करायचं आहे. आणि आपण जर इथं न्यू युजर असाल तर सर्वात अगोदर आपल्या इथं आपला रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्या इथं खाली हा क्रिएट न्यू अकाउंटचा इथं ऑप्शन दिला आहे. तर आपल्या इथे क्रिएट न्यू अकाउंटवरती क्लिक करायचं आहे. मग नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे हे रजिस्ट्रेशनचे काही ऑप्शन्स आलेले आहे. इथं आपल्याला अगोदरच काही माहिती दिली आहे की आपल्याला जिथं हा स्टार म्हणजे फुलाचे ऑप्शन मिळेल तिथंच आपल्याला आपली इन्फॉर्मेशन द्यायची आहे. आणि जिथं हा फुल दिलेला नसेल ते माहिती आपली ते इन्फॉर्मेशन इथं मेंडेटरी नाही आहे. तर आपल्याला द्यायचं असेल तर ते देऊ शकता किंवा त्याला सोडू पण शकता. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला ईमेल IDचा ऑप्शन दिला आहे. तर इथं आपल्याला आपली ईमेल ID द्यायची. ईमेल ID दिल्यानंतर आपल्या इथे गेट OTP वरती क्लिक करायचे. मग आपल्या या ईमेल ID वरती एक OTP सेंड होऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायचे. OTP फिल केल्यानंतर आपल्या इथं हा व्हेरीफाय OTPचा ऑप्शन दिला तर आपल्या इथं व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं. मग इथं आपली ईमेल ID आहे तर सक्सेसफुली व्हेरीफाय होऊन जाणार. त्याचप्रमाणे इथं आपल्याला मोबाईल नंबरचा ऑप्शन दिला तर इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर द्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्या इथे गेट OTP वरती क्लिक करायचे. मग आपल्या हा मोबाईल नंबरवर पण एक OTP येऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करून व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचा. याप्रमाणे इथं आपल्याला आपली ईमेल ID आणि मोबाईल नंबर पण इथं सक्सेसफुली व्हेरीफाय करायचे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला न्यू पासवर्डचा ऑप्शन दिला आहे. तर इथं आपल्याला आपला पासवर्ड बनवायचा आणि तोच पासवर्ड आपल्याला इथं कन्फर्म पासवर्डमध्ये आणखी एकदा टाईप करायचा. पासवर्ड बनवल्यानंतर इथं खाली आपल्याला हा डेट ऑफ बर्थचा ऑप्शन दिला. तर आपली जी जन्मतारीख असेल ते जन्मतारीख आपल्याला इथं द्यायची आणि त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला हे काही इन्फॉर्मेशन दिले त्यानुसार इथं खाली दिलेले जे आपल्याला क्वेश्चन्स आहेत त्याचा आन्सर आपल्याला इथं समोर त्यांच्या द्यायचा आहे. सर्वात अगोदर इथं आपल्याला आपला जो चाइल्डहुड निकनेम असेल तो निकनेम आपल्याला इथं द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपला जो फेवरेट चाइल्डहुड फ्रेंड असेल तो फ्रेंड आपल्याला इथं द्यायचा आहे. कोणता पण एकच मित्राचे नाव द्यायचे. त्याच्यानंतर आपला जो ब्लड ग्रुप असेल तो ब्लड ग्रुप आपल्याला इथं द्यायचा आणि त्याच्यानंतर ज्या वर्षाला आपला HSC म्हणजे 12वी पूर्ण झाली असेल तो वर्ष आपल्याला इथं द्यायचा. त्याच्यानंतर इथं खाली आपला जो फेवरेट हायस्कूल टीचर असेल त्यांचा सरनेम आपल्याला इथं द्यायचे. त्यांचं आडनाव आपल्याला इथं द्यायचे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला जो फेवरेट स्पोर्टमॅन असेल त्यांचं नाव आपल्याला इथं द्यायचे. याप्रमाणे आपल्याला इथं हे संपूर्ण इन्फॉर्मेशन दिल्यानंतर इथं खाली आपल्याला रजिस्टरचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्याला त्या रजिस्टरवरती क्लिक करायचे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपला इथं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली होऊन जाणार आणि आपण इथं मग ऑटोमॅटिक लॉगिंगच्या पेजवरती येऊन जाणार. लॉगिंगच्या पेजवरती आल्यानंतर आपण आता जो आपला रजिस्ट्रेशन करते वेळेस आपला ईमेल ID किंवा मोबाईल नंबर दिला होता त्यांच्यामधून कोणता पण एक आपल्याला इथं द्यायचा. इथं आपल्याला ईमेल ID किंवा आपला मोबाईल नंबर द्यायचा आणि त्याच्यानंतर आपण जो आपला पासवर्ड बनवला होता तो पासवर्ड आपल्याला इथं द्यायचा आहे. पासवर्ड दिल्यानंतर इथं खाली आपल्याला हा लॉगिंगचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्या त्या लॉगिंगवरती क्लिक करायचं आहे. मग इथं आपल्यासमोर याप्रमाणे हा कॅप्चा कोड येऊन जाणार. तर हा कॅप्चा कोड आपल्याला इथं फिल करायचा आहे. कॅप्चा कोड फिल केल्यानंतर आपल्या त्या प्रोसीडवरती क्लिक करायचे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण इथं सक्सेसफुली लॉगिंग होऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटरफेस येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथे हा वरती प्रोफाईल क्रिएशनचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्या त्या प्रोफाईल क्रिएशनवरती क्लिक करायचे. मग आपल्यासमोर याप्रमाणे आपली प्रोफाईल बनवण्यासाठी इथं हे 6 स्टेपच्या इथं ऑप्शन येऊन जाणार. आपण इथं बघू शकता. इथं सर्वात अगोदरच्या स्टेपमध्ये आपल्या इथं आपली काही पर्सनल इन्फॉर्मेशन द्यायचे. सर्वात अगोदर इथं आपल्याला विचारलं आहे की आपल्याकडे आधार कार्ड आहे का? असेल तर आपल्याला त्या यसवरती क्लिक करायचे आणि नसेल तर आपल्याला त्या नो वरती क्लिक करायचे. आपण जर इथं नो वरती क्लिक केले तर आपल्याला इथं KYC व्हेरिफिकेशनसाठी मुंबईला इथं MPSC ऑफिसमध्ये भेट देण्यासाठी सांगितलं आहे. आणि आपल्याकडे जर आधार कार्ड असेल तर आपल्याला त्या यसवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आधार कार्डचा ऑप्शन दिला आहे. तर इथं आपल्याला आपला आधार कार्ड नंबर द्यायचा आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला पूर्ण नाव द्यायचं इंग्लिशमध्ये. आपला आधार कार्डवर ज्याप्रमाणे नाव दिलं असेल त्याचप्रमाणे इथं आपल्याला आपलं नाव द्यायचे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपली काही पर्सनल डिटेल्स द्यायचे. सर्वात अगोदर तर इथं आपल्याला आपला आडनाव द्यायचे. आडनाव दिल्यानंतर आपला जो नाव असेल तो नाव आपल्याला इथं द्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आपल्या वडिलांचे नाव द्यायचे. आणि जर आपलं लग्न झालं असेल तर इथं आपल्याला आपल्या हस्बंडचं नाव द्यायचे. आपण जर कोणत्या स्त्रीचा फॉर्म भरत असाल तर त्याच्यानंतर इथं फुल नेम इंग्लिशमध्ये इथं आपल्याला आपला पूर्ण नाव इंग्रजीमध्ये द्यायचे आणि हा नाव
आपल्या 10वीच्या मार्कशीटवरती ज्याप्रमाणे असेल त्याचप्रमाणे इथं आपल्याला आपलं नाव द्यायचं आणि तोच नाव आपल्याला इथं आपल्या मराठीमध्ये म्हणजेच आपल्या देवनागरी लिपीमध्ये द्यायचे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपल्या आईचं नाव विचारलं आहे तर इथं आपल्याला आपल्या आईचे नाव द्यायचे आणि रजिस्ट्रेशन करते वेळेस जे आपण आपली जन्मतारीख दिली होती ते जन्मतारीख इथं येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं आपल्याला जेंडरचा ऑप्शन दिला आहे तर आपला जो जेंडर असेल मेल फिमेल तो ऑप्शन आपल्या इथून सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर इथं आपला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी पण आलेला आहे. मग इथं हा मॅरिटल स्टेटसबद्दल विचारला आहे तर आपला जर लग्न झालं असेल तर इथं आपल्याला मॅरिडवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा, नसेल झाला तर इथं आपल्याला अनमॅरिडवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि आपला जर तलाक झाला असेल तर आपल्या इथे डिवोर्सवाला ऑप्शनवरती सिलेक्ट करायचे. आपण इथं ज्याप्रमाणे ऑप्शन सिलेक्ट कराल त्याचप्रमाणे इथं समोर ऑप्शन येऊन जाणार आणि मॅरिज जर सिलेक्ट केले तर मॅरिजवाले ऑप्शन येऊन जाणार. इथं आपल्याला मॅरिजचं ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला विचारलं आहे की आपण महाराष्ट्र नागरी सेवा म्हणजेच लहान कुटुंबाचे घोषणापत्र नियम 2005 मधील तरतुदीनुसार शासकीय सेवासाठी अपात्र ठरण्यास पात्र आहात का असाल तर आपल्या त्या यसवरती क्लिक करायचे आणि जर नसाल तर आपल्या त्या नोवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला नॅशनॅलिटीबद्दल विचारलं तर आपली जी नॅशनॅलिटी असेल ते नॅशनॅलिटी आपल्याला इथून सिलेक्ट करायचं आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला मदर टंगबद्दल विचारलं तर आपली जे मदर टंग असेल ते मदर टंग आपल्या इथून सिलेक्ट करायचे आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला विचारलं आहे की आपण आपला नाव हा आपल्या 10वी नंतर किंवा आपल्या क्वालिफिकेशन नंतर किंवा आपल्या लग्नानंतर इथं बदलवले आहे का. बदलवले असेल तर आपल्या त्या यसवरती क्लिक करून आपला जो नाव बदलला असेल तो बदललेला नाव आपल्याला इथं द्यायचे आणि जर आपलं नाव बदलला नसेल तर इथं आपल्याला नोवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला मराठी लिहिता वाचता आणि बोलता येते का असं विचारलं आहे तर येत असेल तर आपल्या त्या यसवरती क्लिक करायचे, नसेल तर आपल्या इथं नोवरती क्लिक करायचे. मग इथं खाली आपल्याला आपल्या फिजिकल मेजरमेंटची इन्फॉर्मेशन द्यायचे. सर्वात अगोदर आपली जेवढी हाईट असेल सेंटीमीटरमध्ये ते आपली हाईट आपल्याला इथं द्यायचे आणि त्याच्यानंतर आपला जेवढा वजन असेल तो वजन आपल्याला इथं द्यायचे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला कास्ट कॅटेगरीबद्दल विचारलं तर जी आपली कॅटेगरी असेल ते कॅटेगरी आपल्याला इथून सिलेक्ट करायचे. आपण इथं ज्याप्रमाणे आपले ऑप्शन सिलेक्ट कराल त्यानुसार इथं खाली आपल्याला इथं ऑप्शन येणार. आपण जर इथं अनरिझर्व कॅटेगरीचा ऑप्शन सिलेक्ट केले ओपन कॅटेगरीचा तर आपल्या इथं कास्ट सर्टिफिकेट नंबर देण्याचे इथं ऑप्शन येणार नाही आणि आपण जर इथं ओबीसी NT किंवा आणखी दुसरे ऑप्शन सिलेक्ट केले तर आपल्या इथं नॉन क्रिमिलियरचा पण ऑप्शन येणार. तर आपली जी कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीचे ऑप्शन आपल्या इथून सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर इथं आपल्याला हे काही ऑप्शन्स येऊन येणार. तर सर्वात अगोदर इथं आपल्याला आपल्या कास्ट सर्टिफिकेटचा नंबर द्यायचा. त्याच्यानंतर इथं आपल्याला हा इश्यू डिस्ट्रिक्टचा ऑप्शन दिला आहे तर आपले हे कास्ट सर्टिफिकेट ज्या जिल्ह्यातून इश्यू झाले असेल तो जिल्हा आपल्याला इथून सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर इथं आपल्याला इश्यूइंग डेटचा ऑप्शन दिला आहे तर आपले कास्ट सर्टिफिकेट ज्या तारखेला इथं इश्यू झाले असेल ते तारीख आपल्याला इथं द्यायच्या आणि त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला विचारलं आहे की आपल्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे का. असेल तर आपल्याला त्या यसवरती क्लिक करायचे आणि नसेल तर आपल्याला त्या नोवरती क्लिक करायचे. आपण जर यसवरती क्लिक केले तर इथं आपल्याला आपला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटचा नंबर द्यायचा आणि त्याच्यानंतर इथं आपले कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ज्या तारखेला इश्यू झाले असेल ते तारीख आपल्याला इथं द्यायचे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला डिसेबिलिटीबद्दल विचारलं आहे तर आपण इथं कोणत्या हँडिकॅपमध्ये येत असाल तर आपल्या त्या यसवरती क्लिक करायचे. मग इथं हे काही ऑप्शन्स येऊन जाणार. तर इथं आपल्याला आपण ज्याप्रमाणे आपली हँडिकॅपची माहिती असेल ते माहिती आपल्याला इथं द्यायचे. त्याच्यानंतर इथं आपल्याला स्पोर्टबद्दल विचारलं आहे तर आपण इथं कोणत्या स्पोर्टमध्ये असाल तर आपल्या त्या यसवरती क्लिक करायचे. मग इथं पण हे काही ऑप्शन्स येऊन जाणार. तर इथं आपल्याला आपल्या त्या स्पोर्टची संपूर्ण माहिती द्यायची आणि जर आपण कोणत्या स्पोर्टमध्ये नसाल तर आपल्या इथं फक्त नोवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथं आपल्याला एक सर्व्हिसमॅनबद्दल विचारलं आहे तर आपण एक सर्व्हिसमॅन असाल तर आपल्या इथं यसवरती क्लिक करून आपली ते माहिती द्यायची आणि नसाल तर आपल्या इथं फक्त नोवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथं आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉयची डिटेल्स द्यायची. सर्वात अगोदर इथं आपल्याला विचारलं आहे की आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय आहात का. असाल तर यसवरती क्लिक करून त्याची इथं आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायची आणि नसाल तर आपल्या इथं नोवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथं विचारलं आहे की आपण BMCचे एम्प्लॉय आहात का. असाल तर यसवरती क्लिक करायचं आणि नसाल तर नोवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथं आपल्याला विचारलं आहे की आपण BESTचे एम्प्लॉय आहात का. असाल तर यसवरती क्लिक करायचे आणि नसाल तर नोवरती क्लिक करायचे. मग इथं आपल्याला आपल्या डोमिसाईल सर्टिफिकेटची इन्फॉर्मेशन द्यायची. इथं आपल्याला विचारलं आहे की आपण महाराष्ट्राचे डोमिसाईल म्हणजे महाराष्ट्राचे रहिवासी आहात का. असाल तर आपल्या त्या यसवरती क्लिक करायचे आणि नसाल तर आपल्या त्या नोवरती क्लिक करायचे.
आपण जर इथं यसवरती क्लिक केले तर इथं आपल्याला विचारलं आहे की आपल्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे का, असेल तर अवेलेबलवरती क्लिक करा आणि नसेल तर इथं नॉट अवेलेबलवरती क्लिक करा. आपण इथं अवेलेबलवरती क्लिक केले तर आपल्यासमोर याप्रमाणे हा डोमिसाईल सर्टिफिकेट नंबर देण्याचे ऑप्शन येऊन जाणार. तर इथं आपल्याला आपला डोमिसाईल सर्टिफिकेट नंबर द्यायचा. त्याच्यानंतर आपली डोमिसाईल सर्टिफिकेट ज्या जिल्ह्यातून इश्यू झाली असेल तो जिल्हा आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आणि ज्या तारखेला आपली डोमिसाईल सर्टिफिकेट इश्यू झाली असेल ते तारीख आपल्याला इथं द्यायची. त्याच्यानंतर इथं आपल्याला ॲडिशनल रिझर्वेशनबद्दल विचारलं आहे. तर आपण कोणत्या ॲडिशनल रिझर्वेशनमध्ये येत असाल तर आपल्या त्या यासवरती क्लिक करायचे. मग आपल्यासमोर याप्रमाणे हे काही ऑप्शन्स येऊन जाणार. तर सर्वात अगोदर इथं आपल्याला विचारलं आहे की आपण इथं कोणत्या प्रोजेक्ट अफेक्टेड आहात का, असाल तर यसवरती क्लिक करायचे आणि त्याची इथं आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायचे. आणि इथं खाली विचारलं आहे की आपण अर्थक्वेक म्हणजे भूकंपग्रस्त आहात का, असाल तर यसवरती क्लिक करून त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला इथं द्यायचे. आणि इथं खाली आपल्याला विचारलं आहे की आपण कोणत्या ग्रॅज्युएट पार्ट टाईम एम्प्लॉय आहात का, असाल तर यसवरती क्लिक करून त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला इथं द्यायचे. आणि आपण जर कोणत्या ॲडिशनल रिझर्वेशनमध्ये नसाले तर आपल्या इथं फक्त नोवरती क्लिक करायचे. मग इथं खाली आपल्याला ऑर्फन डिटेल्सबद्दल विचारलं आहे. तर आपण इथं अनाथ असाल तर आपल्या इथे यसवरती क्लिक करून इथं आपली ते संपूर्ण इन्फॉर्मेशन द्यायचे. आणि आपण जर अनाथ नसाल तर आपल्याला फक्त नोवरती क्लिक करायचे. याप्रमाणे इथं आपल्याला हे संपूर्ण आपली ॲडिशनल इन्फॉर्मेशन देऊन इथं आपल्याला सेव्हवरती क्लिक करायचं आहे. मग इथं आपली हे संपूर्ण इन्फॉर्मेशन सेव्ह होऊन जाणार. आणि आपण इथं वरती बघू शकता आपल्याला इथं हा राईटचा इथं ऑप्शन आलेला आहे. आपली संपूर्ण इन्फॉर्मेशन इथं सेव्ह झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्या इथं स्टेप 2 मध्ये ॲड्रेस इन्फॉर्मेशनबद्दल विचारलं आहे. तर आपल्या इथे स्टेप 2 वरती क्लिक करायचे. मग आपल्यासमोर याप्रमाणे परमनंट ॲड्रेस देण्याचा ऑप्शन येऊन जाणार. तर इथं आपल्याला ॲड्रेस लाईन 1, ॲड्रेस लाईन 2 आणि ॲड्रेस लाईन 3चा ऑप्शन दिला आहे. तर इथं आपल्याला आपला संपूर्ण ॲड्रेस द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला लँडमार्कचा ऑप्शन दिला आहे. तर हा इथं मेंडेटरी नाही आहे, पण आपल्याला द्यायचा असेल तर देऊ शकता किंवा सोडू पण शकता. त्याच्यानंतर इथं आपल्याला स्टेट युनियन टेरिटरीबद्दल विचारलं. तर आपला जो राज्य असेल तो राज्य आपल्याला इथून सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर इथून आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करायचा. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला आपला हा तालुकाचा ऑप्शन दिला आहे. तर इथून आपल्याला आपला तालुका सिलेक्ट करायचा. तालुका सिलेक्ट केल्यानंतर इथं विलेजमधून आपला जो विलेज असेल, जो आपला गाव असेल, तो आपल्या गावाचं नाव आपल्याला इथून सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपला पिनकोड द्यायचे. मग इथं खाली आपल्याला आपल्या करस्पॉन्डन्स ॲड्रेसची डिटेल्स द्यायचे. आपण वरती जो आपला परमनंट ॲड्रेस दिला आणि आपला करस्पॉन्डन्स ॲड्रेस आहे तो जर सेम असेल, सारखा असेल, तर आपल्या त्या सेम ॲज अबोववरती क्लिक करायचे. मग इथं खाली आपला हा करस्पॉन्डन्स ॲड्रेसमध्ये वरती आपला परमनंट ॲड्रेस येऊन जाणार. आणि आपला जर करस्पॉन्डन्स आणि परमनंट ॲड्रेस सेम नसेल तर आपल्या त्या बॉक्सवरती क्लिक न करता इथं खाली आपल्याला संपूर्ण आपला ॲड्रेस द्यायचा आहे. आपला हा संपूर्ण ॲड्रेस दिल्यानंतर आपल्या ते सेव्हवरती क्लिक करायचे. मग इथं आपला ॲड्रेस इथं सक्सेसफुली सेव्ह होऊन जाणार. आणि आपण इथं वरती बघू शकता इथं पण आपल्याला हा राईटचा ऑप्शन आलेला आहे. त्याच्यानंतर आपल्या इथं स्टेप 3 मध्ये अदर इन्फॉर्मेशनबद्दल काही विचारलं आहे. तर आपल्याला इथं या स्टेप 3 वरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं. आणि इथं आपल्याला आपल्यावरती जे कोर्ट केस किंवा क्रिमिनल केस पेंडिंग असतील त्याची इन्फॉर्मेशन द्यायची. सर्वात अगोदर इथं आपल्याला विचारलं आहे की आपल्यावरती कोर्टामध्ये कोणताही केस इथं चालू आहे का, असेल तर आपल्याला यसवरती क्लिक करायचं, नसेल तर नोवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथं विचारलं आहे की आपल्याला बार काउन्सिल, मेडिकल काउन्सिल, असोसिएशन किंवा इतर कोणत्याही व्यावसायिक संस्थेद्वारे स्थितीभंगाची किंवा तत्सम कोणतीही कारवाई सुरू करण्यात आली आहे का, असेल तर आपल्या त्या यसवरती क्लिक करायच्या आणि नसेल तर आपल्या त्या नोवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला विचारले आहे की आपल्यावरती तुमच्या विरुद्ध सरकारी किंवा निमसरकारी संस्थांनी कोणत्याही प्रकारची स्थितीभंगाची कारवाई केली आहे का. केली असेल तर आपल्या इथं यसवरती क्लिक करायचे आणि नसेल केले तर आपल्या इथं नोवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथं आपल्याला विचारलं आहे की आपल्यावरती कोणताही कोर्टामध्ये केस रजिस्टर आहे का, असेल तर यसवरती क्लिक करायचे, नसेल तर नोवरती क्लिक करायचे. मग इथं खाली आपल्याला विचारलं आहे की यशस्वी मंडळ, विद्यापीठ, MPSC किंवा PS किंवा UPSC किंवा इतर कोणत्याही संस्थेद्वारे आयोजित परीक्षात निवडण्यासाठी तुम्हाला प्रतिबंधित किंवा काळ्या यादीत म्हणजे ब्लॅकलिस्ट केला आहे का, असेल तर आपल्याला त्या यसवरती क्लिक करायचे. यसवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे ह्या ड्युरेशनचा ऑप्शन येऊन जाणार. तर इथं आपल्याला हा परमनंट आणि फॉर कंटेंट पिरियडसाठीचा ऑप्शन दिला. तर आपल्याला इथं ज्याप्रमाणे प्रतिबंधित केला असेल तो ऑप्शन आपल्या इथून सिलेक्ट करायचे आणि त्याची इन्फॉर्मेशन द्यायची. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपला प्राइजेस, मेडल आणि स्कॉलरशिपबद्दल विचारलं. तर आपण कोणती प्राइजेस, मेडल आणि स्कॉलरशिप घेतली असेल तर त्याची माहिती आपल्याला इथं द्यायची आहे. हे संपूर्ण इथं माहिती दिल्यानंतर आपल्या इथे सेव्हवरती क्लिक करायचे. याप्रमाणे इथं आपली इन्फॉर्मेशन सक्सेसफुली सेव्ह होऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं नेक्स्ट पेजवरती यायचे आणि या पेजमध्ये आपल्याला आपल्या क्वालिफिकेशनची डिटेल्स द्यायची आहे.
क्वालिफिकेशनची डिटेल्स देण्यासाठी सर्वात अगोदर आपल्या इथं क्वालिफिकेशन टाईपमधून आपण जो आपला क्वालिफिकेशनची डिटेल्स दिसाल ते ऑप्शन आपल्या इथं सिलेक्ट करायचे. आम्ही इथं SSC म्हणजे आपल्या 10वीची इन्फॉर्मेशन देतात, त्याच्यामुळे आम्ही SSC वाला ऑप्शन सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर इथून नेम ऑफ क्वालिफिकेशनमधून आपल्याला हा SSC वाला ऑप्शन सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर इथं हा सब्जेक्ट स्ट्रीम आणि ब्रांचचा ऑप्शन इथं ब्लर आलेला आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपली हे 10वी आपली SSC आपण ज्या राज्यामधून केला असेल तो राज्य आपल्याला इथून सिलेक्ट करायचा. आणि त्याच्यानंतर इथं बोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये आपला जो बोर्ड युनिव्हर्सिटी असेल तो ऑप्शन आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथं क्वालिफिकेशन स्टेटसमध्ये आपण पास झाले की अपियर म्हणजे आता शिकता तो ऑप्शन आपल्या इथून सिलेक्ट करायचा. आणि त्याच्यानंतर इथं डेट ऑफ क्वालिफिकेशन कंप्लीट म्हणजे आपण ज्या वर्षाला पास झाले असेल ते तारीख आपल्याला इथून सिलेक्ट करायची. त्याच्यानंतर इथं आपल्याला अटेम्प्टमध्ये आपण किती अटेम्प्टमध्ये पास झाले, 1 अटेम्प्ट, 2 अटेम्प्ट, 3 अटेम्प्ट तो ऑप्शन आपल्याला इथं द्यायचा. आणि त्याच्यानंतर आपले जेवढे पर्सेंटेज असतील ते पर्सेंटेज आपल्याला इथं द्यायचे. त्याच्यानंतर इथं आपल्याला नंबर ऑफ अकॅडमिक मंथमध्ये आपला जेवढ्या वर्षाचा कोर्स असेल तो वर्ष आपल्याला इथं द्यायचे. आणि त्याच्यानंतर इथून ग्रेडमधून आपल्याला जे ग्रेड मिळाले असेल फर्स्ट क्लास, सेकंड क्लास किंवा जो क्लास मिळाला असेल तो आपल्याला इथून सिलेक्ट करायचा. आणि इथं आपल्याला मोडमध्ये आपला हा रेग्युलर होता किंवा डिस्टन्स करस्पॉन्डन्स होता तो ऑप्शन आपल्याला इथून सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर इथं आपल्याला कंपल्सरी सब्जेक्ट आणि ऑप्शनल सब्जेक्टचा ऑप्शन इथं ब्लर आलेला आहे, तर हे आपल्याला इथं सोडून द्यायचे. आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला सीट आणि रोल नंबरचे ऑप्शन दिलेला आहे, तर इथं आपल्याला आपला रोल नंबर द्यायचा आहे. मग इथं आपल्याला मंथमध्ये ज्या महिन्यामध्ये आपला रिझल्ट लागला असेल तो महिना आपल्याला इथं द्यायचा. आणि इयरमध्ये ज्या वर्षाला इथं आपला रिझल्ट लागला असेल तो वर्ष आपल्याला इथं द्यायचा. हे सर्व आपल्या एज्युकेशनची इन्फॉर्मेशन दिल्यानंतर आपल्या इथे ॲडवरती क्लिक करायचं. मग आपले हे डिटेल्स इथं सक्सेसफुली ॲड होऊन जाणार. आपण इथं बघू शकता. याचप्रमाणे आपला इथं जेवढा एज्युकेशन झाला असेल मग तो आपला ग्रॅज्युएशन असो, टायपिंग असो किंवा MSc असो, जो आपला एज्युकेशन झाला असेल तर सर्व एज्युकेशनची डिटेल्स आपल्याला इथं द्यायची आहे. याचप्रमाणे आपल्या एज्युकेशनची डिटेल्स दिल्यानंतर इथं खाली आपल्याला सेव्हचा ऑप्शन दिलेला आहे, तर आपल्याला इथं या सेव्हवरती क्लिक करायचं आहे. मग आपली ही इन्फॉर्मेशन पण इथं सक्सेसफुली सेव्ह होऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं या एक्सपिरियन्स इन्फॉर्मेशनवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचे. आणि आपल्याकडे जर काही एक्सपिरियन्स असेल तर आपल्याला त्या यसवरती क्लिक करून इथं खाली आपल्याला त्या एक्सपिरियन्सची इन्फॉर्मेशन द्यायची. आणि जर एक्सपिरियन्स नसेल तर आपल्याला फक्त नोवरती क्लिक करायचे. याप्रमाणे इथं आपल्याला आपल्या एक्सपिरियन्सची इन्फॉर्मेशन द्यायची. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला सेव्हचा ऑप्शन दिलेला आहे, तर आपल्याला त्या सेव्हवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचे. आणि या नेक्स्ट पेजवरती आपल्याला आपला फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करायचे. आपले फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करण्यासाठी इथं आपल्याला वरती काय हे माहिती दिली आहे त्यानुसार आपली फोटोग्राफ आणि सिग्नेचर आपल्या इथं बनवायचे. सर्वात अगोदर तर इथं आपल्या फोटोग्राफ आणि सिग्नेचरच्या नावामध्ये कोणताही स्पेशल कॅरेक्टर नाही द्यायचा आहे. त्याच्यासोबतच इथं आपली जे फोटो आहे ते 50 KB पेक्षा जास्त नसावा आणि सिग्नेचर पण 50 KB पेक्षा जास्त नसावा. आणि फोटोची विड्थ आपल्याला दिली आहे इथं 125 ते 30 एवढी असावी आणि हाईट 150 ते 170 एवढी असावी. आणि सिग्नेचरची विड्थ आपल्याला इथं 125 ते 130 पर्यंत दिलेली आहे. आणि हाईट दिलेली आहे आपल्याला 50 ते 60 पिक्सेल. या साईजमध्ये आपल्याला आपली फोटोग्राफ आणि सिग्नेचर बनवायचे. फोटोग्राफ बनवल्यानंतर इथं खाली आपल्याला हा फोटोग्राफ अपलोड करण्यासाठी इथं चूज फाईलचे ऑप्शन दिलं आहे, तर आपण इथे या चूज फाईलवरती क्लिक करून आपण आपली फोटोग्राफ जिथं कुठे ठेवले असेल तिथून आपल्या इथं सिलेक्ट करायचे आहे. मग याप्रमाणे ते फोटोग्राफ आपल्या इथं येऊन जाणार. त्याचप्रमाणे इथं खाली आपल्याला आपली सिग्नेचर अपलोड करायचे. इथं आपल्याला चूज फाईलवरती क्लिक करून आपण आपली सिग्नेचर जिथं कुठे ठेवले असेल तिथून आपल्या इथं सिलेक्ट करायचे आहे. याप्रमाणे इथं आपली फोटोग्राफ आणि सिग्नेचर इथं अपलोड होऊन जाणार. फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड केल्यानंतर इथं खाली आपल्याला सेव्हचा ऑप्शन दिला आहे, तर आपल्या इथे सेव्हवर क्लिक करायचं. मग आपली सर्व इन्फॉर्मेशन इथं सक्सेसफुली सेव्ह होऊन जाणार. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला हे काही माहिती दिली आहे, हे माहिती आता संपूर्ण वाचून आपल्या इथे या बॉक्सवरती क्लिक करायचे. आणि त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला सबमिट अँड लॉक प्रोफाईलचे ऑप्शन दिलं आहे, तर आपल्या त्या सबमिट अँड लॉक प्रोफाईलवरती क्लिक करायचे आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे हा कन्फर्मचा ऑप्शन येऊन जाणार, तर इथं आपल्याला या कन्फर्मवरती क्लिक करायचे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्या इथं सक्सेसफुली प्रोफाईल बनवून जाणार. आणि इथं MPSCमध्ये एक वेळ आपल्याला प्रोफाईल बनवल्यानंतर आपण या एकाच प्रोफाईलवरून आपल्या इथं जेवढे जागा निघणार आहे MPSCच्या त्या सर्व भरू शकता. आपण इथं बघू शकता आपली प्रोफाईल इथं सक्सेसफुली बनलेली आहे. त्याच्यानंतर आपल्या इथे या ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचे. मग आपण इथं बघू शकता जे जागा निघाल्या त्या संपूर्ण जागा इथं येऊन जाणार. तर आपण इथं ज्या जागेसाठी अप्लाय करसाल ते तर त्याच्यासमोर इथं आपल्याला या व्ह्यूवरती क्लिक करायचे आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटरफेस येऊन जाणार. तर इथं आपण बघू शकता इथं आपल्याला हा चेक इलिजिबिलिटीचा ऑप्शन दिला आहे, तर आपल्या इथं चेक इलिजिबिलिटीवरती क्लिक करायचे. मग इथं आपण ज्या फॉर्मसाठी अप्लाय करता, ज्या जागेसाठी अप्लाय करता ते सर्व इथं येऊन जाणार. आणि त्या जागेसाठी जर आपण इथं इलिजिबल असाल तर आपल्या इथं इलिजिबल लिहून
येणार आणि जर त्या जागेसाठी आपण इलिजिबल नसाल तर आपल्यासमोर याप्रमाणे यू आर नॉट इलिजिबल फॉर दिस पोस्टच्या इथं ऑप्शन येऊन जाणार आणि आपण इथं त्यासाठी काऊन इलिजिबल नाही त्याचा पण इथं ऑप्शन दिलेला आहे. तर आपण इथं खाली स्क्रोल करत करत बघू शकता. आपण इथं ज्याच्यासाठी इलिजिबल असाल यू आर इलिजिबल अँड कॅन अप्लाय फॉर दिस पोस्टच्या इथं ऑप्शन आलेला आहे. तर आपण इथं ज्याच्यासाठी इलिजिबल असाल त्याच्यासाठीच इथं यू आर इलिजिबल अँड कॅन अप्लाय फॉर दिस पोस्टच्या इथं ऑप्शन येऊन जाणार. इथं बघू शकता आपल्याला इथं तलाठीचा पण ऑप्शन दिलेला आहे. हे सर्व इन्फॉर्मेशन चेक केल्यानंतर इथं आपल्याला वरती उजव्या साईडला आपण इथं ज्या ज्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता त्यांच्या इथं सर्वांचे ऑप्शन दिलेले आहेत. आपण इथं ज्या पोस्टसाठी अप्लाय करसा तर त्या बॉक्सवरती इथं क्लिक केलं आहे ते राहू द्यायचं आणि जर त्या पोस्टसाठी अप्लाय नसेल करायच्या तर आपल्याला त्या बॉक्सवरती क्लिक करून त्यांचं नाव हटवायचं आणि इथं आपण हे आपले प्रेफरन्स खाली किंवा वर करू शकता. आपल्याला इथं ज्या पोस्टसाठी अगोदर अप्लाय करायचं असेल ते पोस्ट आपण वरती किंवा खाली देऊ शकता. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला अप्लायचे ऑप्शन दिले आहे तर आपल्या इथे अप्लायवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला सेंटर सिलेक्ट करण्याचा इथं ऑप्शन येऊन जाणार. तर आपण इथं ज्या सेंटरवरती आपली एक्झाम देत असाल तो सेंटर आपल्या इथून सिलेक्ट करायचा. सेंटर सिलेक्ट केल्यानंतर इथं डिक्लेरेशनमध्ये हे काही माहिती दिली आहे हे माहिती इथं संपूर्ण वाचून आपल्या त्या बॉक्सवरती क्लिक करायचे आणि इथं खाली आपल्याला आपण ज्या तारखेला फॉर्म भरत असेल ते तारीख इथं येऊन जाणार आणि इथं लोकेशनमध्ये आपली जे लोकेशन असेल ते लोकेशन आपल्याला इथं द्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला खाली सबमिट अँड पेचा ऑप्शन दिला आहे तर आपल्या त्या सबमिट अँड पेवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे सिलेक्ट पेमेंट मोडच्या इथं ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्या त्या ऑनलाईन पेमेंटवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर आपल्या त्या SBIवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर आपल्या त्या ओकेवरती क्लिक करायचे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे पेमेंट करण्यासाठी काही ऑप्शन्स येऊन जाणार. इथं आपल्याला डेबिट क्रेडिट कार्ड, SBI कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड, बँकिंग कनेक्ट नेट बँकिंग आणि इथं UPIचे ऑप्शन दिला आहे. तर आपण इथं ज्याप्रमाणे आपला पेमेंट करसाल त्याप्रमाणे इथं आपला पेमेंट करायचे आणि जर आपण इथं UPI QR कोडने आपला पेमेंट करसाल तर आपल्या त्या UPIवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर आपल्या त्या UPI QR वरती क्लिक करायचे आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे पे नावचा ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्या त्या पे नाववरती क्लिक करायचं आहे आणि मग इथं थोडासा लोडिंग होऊन याप्रमाणे आपला QR कोड येऊन जाणार. तर या QR कोडला स्कॅन करून आपल्या इथं आपला पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर इथं थोडासा लोडिंग होऊन आपला पेमेंट इथं सक्सेसफुली होऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. तर इथं आपल्याला कंटिन्यूचा ऑप्शन दिला तर आपल्या त्या कंटिन्यूवरती क्लिक करायचे आणि मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण इथं आपल्या प्रोफाईलवरती येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्या इथं या माय अकाउंटवरती क्लिक करायचं आणि आपण आता जो आपला फॉर्म फिलअप केला होता तो आपला फॉर्म इथं आलेला आहे आपण इथं बघू शकता आणि इथं त्याची फीस पण इथं पेड झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्या त्या व्ह्यूवरती क्लिक करायचं. मग इथं आपला हा फॉर्म इथं ओपन होऊन जाणार आणि आपल्याला जर याची प्रिंट काढायची असेल तर इथं आपल्याला वरतीच्या प्रिंट सेव्हचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्याला त्या प्रिंट सेव्हवरती क्लिक करून याची प्रिंट काढत असाल तर प्रिंट काढायची आहे की आपल्या लॅपटॉप मोबाईल PCमध्ये पण याला सेव्ह करून ठेवत असाल तर सेव्ह करून ठेवू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथं आपल्या MPSCच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून त्याच्यामध्ये जे जागा निघाल्या आहेत त्यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. मित्रांनो आपल्याला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.